नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं पीके किचनमध्ये खूप खूप मनपूर्वक स्वागत। रेसिपीला सुरुवात करण्याच्या पहिले तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर लवकरात लवकर पीके किचनच्या लिंकवरती जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे मी ज्या व्हिडिओ टाकेल ते सगळ्यात पहिले तुम्हाला दिसतील। चला तर आपण रेसिपीला करूया सुरुवात। इथे आपण तेल घालून घेतलं 2 चम्मच, त्याच्यामध्ये मोहरी घातली, नंतर जिरे हे छान तडतडलं की त्याच्यामध्ये कढीपत्त्याची पाने घातली, नंतरला आपण बारीक कापलेला कांदा घातला। कांदा थोडासा ब्राऊन करून घेऊया, म्हणजे थोडासा परतून घेऊया। अगदी कमी गॅसवरती 1-2 मिनिटं परतून घेऊया। कांदा छान परतला की त्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची, लसूण आणि अद्रकची पेस्ट घालून घेऊया। ही पेस्ट घातल्याने चटणीला छान चव येते। आता हे आपण एकत्र करून घेऊया। नंतर आता हळद घालून घेऊया। हळद घातल्यानंतर मिक्स करू। इथं मी विसरली, मी जे हिरवी मिरचीचा ठेचा होता त्याच्यामध्येच मीठ घातलेलं होतं, म्हणून वरती मीठ नाही घातलं मी। नंतरला इथे आपण उकडलेले बटाटे घालून घेतले। बटाटे मी थोडेसे स्मॅश केलेले आहे। आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया आणि कमी गॅसवरती थोडीशी परतवून घेऊया। तर आपली बटाट्याची चटणी बनवून तयार आहे। तोपर्यंत आपण इकडे बेसन घेतलं 2 ते 3 चम्मच, त्याच्यामध्ये आपण ओवा घेतला थोडासा, तो आपण हाताने थोडासा बारीक करूया आणि मिक्स केला। नंतर चवीनुसार मीठ घेतलं आणि थोडीशी हळद घेतली। आता थोडं करून त्याच्यामध्ये आपण पाणी ॲड करूया, म्हणजे जास्त पातळ पण होणार नाही आणि घट्ट पण राहणार नाही। इथे मी परत थोडंसं पाणी घेतलं आणि मिक्स केलं। अजून थोडं पाणी घेतलं, मिक्स केलं। तर इथं आपलं फायनली बॅटर हे तयार झालेलं आहे। तोपर्यंत इकडे आपण तेलाची कढई ही तापायला ठेवूया। इकडे थोडीशी मी हिरवी मिरची होती, ती हिरवी मिरची तळून घेऊया आपण। तर इकडे आपण आता चटणी घेतली, बॅटर घेतला आणि पाव घेतले। तो पाव थोडासा फोल्ड करूया आणि त्याच्यामध्ये आपण बटाट्याची मिरची किंवा चटणी भरून घेऊया। आता आपण पहिला पावामध्ये बटाट्याची चटणी ही भरून घेतलेली आहे। त्याच्यानंतर आपण अशा सर्व पावामध्ये बटाट्याची चटणी ही छान भरून घेऊया। जमेल तेवढं जास्त चटणी भरून घेऊया, म्हणजे खायला छान लागेल। इकडे आता पाव होता तो डाळीच्या पिठामध्ये, म्हणजेच बेसन पिठामध्ये छान मिक्स करून
म्हणजे बुडवून घेतला आणि तेलात सोडून घेतला। त्याच्यावरतून असं थोडं थोडं तेल हे घालून घेऊया। कमी गॅसवरतीच आपण 1-2 मिनिटासाठी छान तळून घेऊया। खूप कमी पण नाही आणि खूप फास्ट पण नाही, मीडियम गॅसवर करून तुम्ही बघू शकता आपला पहिला वडापाव हा एकदम छान असा बनवून तयार आहे। एकदम क्रिस्पी झालेला आहे, तुम्ही बघू शकता। तसेच आपण सर्व वडेपाव हे करून घेऊया। फायनली आपले सगळे वडेपाव हे बनवून झालेले आहे। तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी जमेल तेवढं माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।